शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणे गेली आता घेऊदने, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, श्री चरण संतासिया, चरण संतासिया, चरण संतासिया, जगप्रधाने ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह ध्रुव पावन झालो, चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वच्चने ते भाविका. प्रथम नमो किरणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणे माथा, साष्टांगे आता दंडवत. दुसरी वंदू सारजा चतुर्णाची आत्मजा, वाक सिद्धी पावे सहजा चरण वजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होते श्रोत जनतया मा दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नाम उच्चारत तया मादरंडवत. आता अनुमृंग भूमिका कीर्तने उभे होते लोका, टाळ मृदंग श्रोते देखा त्या मासे दंडवत. ऐसन मन करुणे सकळा हरिकथा बोले, बोबड्या बोला ज्ञानुण्या आपुल्या बाळ चालवे, सकळा नामा म्हणे विठ्ठल शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. यच्च यावत जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड धिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं. स्वर्गीय मातोश्री प्रयागबाई आनंदा गायकवाड यांच्या या गोड जेवणानिमित्त तेरवीच्या या कार्यक्रमानिमित्त घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य ऐश्वर्य संपन्न सोहळा आमचे परमार्थ प्रेमी माझे गुरुबंधू गजानन महाराज गायकवाड यांनी त्यांच्या गायकवाड कुटुंबाकडून मला हे दिलेलं निमंत्रण. त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी नाही का, सगळे विद्यार्थी एकदा सगळ्यांकरता जोरदार टाळ्या वाजव बघा. नाही का, ज्यांच्या मुखारविंदातून आपण अशी गोड चाल ऐकली. दोन्ही महाराज इकडे संगीत अलंकार अनंत महाराज मस्के तुम्हालाही नमस्कार. दुसरे गायनाचार्य विष्णू महाराज खडसे बाबा तुम्हालाही नमस्कार. इकडे मृदंगाचार्य खोरणे महाराज बरोबर एक नाही तुम्हालाही नमस्कार. इकडे समोर बसलेले आमचे दत्ता भाऊ गरड तुम्हालाही नमस्कार. आणखी महाराज मंडळी हे सगळे संस्थेतील विद्यार्थी त्यांनाही नमस्कार, त्यांच्या गुरुजींनाही नमस्कार. इकडे ज्यांचे संस्थेतील विद्यार्थी आहेत से आमचे परमार्थ प्रेमी भागवताचार्य रामायणाचार्य शिवमहापुराणाचार्य सगळ्या गुणानं संपन्न असणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज
त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा बघा. कीर्तनकाराच्या कीर्तनात कीर्तनकार येत नाहीत, पण त्यांचं माझ्यावर विशेष असलेलं प्रेम म्हणून ते आले. म्हणून आमच्या शिवाजी दादालाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणखी काही महाराज मंडळी असतील, सगळ्यांचा जरी मला नाममूल्य शक्य नसला तरी सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. गोड असे साऊंड सिस्टीम चालवत आहात, तुम्हालाही नमस्कार. तुम्ही भुजंगरावचे म्हणजे जवाई ना, हा भुजंगरावचे जावाई, त्यांनाही नमस्कार. आणि जे नमस्कारातून राहिले असतील त्यांनाही मी नमस्कारच करतो. वैयक्तिक एकेकाला वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी वारी करी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात. पण आता मिस शुकाचार्याने पण आता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. इतका उशीर करणार नाही मी. आणि माझा परिचय तर सगळ्यांनाच माहिती आहे, जवळपास महाराष्ट्राला जवळपास आता माहितीच होत आलेला आहे. तरी पण माझा परिचय मी सांगत असतो. तसे माणसं युट्यूबलाही कीर्तन चालतच असतात आणि टी व्हीलाही 2-3 वेळेस कीर्तन येऊन गेले. पण मी माझा परिचय सांगत असतो. माझा परिचय ऐकण्यासारखा आहे बरं का शिवाजी महाराज. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कुणाच्या घरात का दारात, आपलं कुणाच्या दरबारात, संत गजानन बाबाच्या दरबारात. टाळ्या वाजवा नका पटलं, नाहीतर यसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात किंवा काढसाल गावानवरात. पण भगवंताच्या कृपेनं होऊन जाई जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि जर का कीर्तन पटत असेल बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसाल तिकडे पोरा स्वरात. विठ्ठल विठ्ठल. आणि त्यातल्या त्यात नाही का या मातोश्रीच्या या तेरवी निमित्त आमच्या गजानन महाराज गायकवाड आमच्या गुरुबंधूंमुळे ही तुमची माझी पहिलीच झाली भेट. आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आत्ताच्या युगात चालतं नेट. मन अभंगावरच येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. अभंग तुकोबारांचा आहे. आज बघता बघता आदरणीय मातोश्री प्रयागबाई तुमच्या माझ्यामधून गेलेल्या 13 दिवस पूर्ण झाले. आणि विचार करा, इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक दिवस जावं लागतं. त्यातून वशिलेबाजी कोणाचीच चालत नाही बघा. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरण हे निश्चित आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कित्ते सिंगा पर बैठे कित्ते ने पहरे जंजीर. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार, नव्हे तर आपण तिकडच निघालो. सामान्यात सोडा. मातुलो यस्य गोविंद, पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, अशा अभिमन्यूला जिथं वसिल्यानं मरण चुकलं नाही. मग इथं आपला मामा ग्रामपंचायतचा सदस्य जरी असला बरं का आपले बरं का भाषे नाही का, इथं कुणी जरी असला तरी आपले इथं चुकणार नाही. नव्हे तर उद्भव स्थिती संहार कायने क्लेश हरणी सर्व श्रेयस्कर नतोहम राम वल्लभ.
जगद जननी माता सीता ज्याची सून होती, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र होता, आणि ब्रह्मांडाचा धनी राजा रामचंद्र ज्याचा पुत्र होता, अशा राजा दशरथालाही जिथं मरण चुकलं नाही. चौघे पुत्र राया दशरथा अंतकाळी एकही नव्हता. राजा दशरथाला पाणी पाजायला 4 पुत्रापैकी एकही नव्हता. सुमंत प्रधानानं पाणी पाजलं. मग इथं देवाच्या बापाची अशी अवस्था, आपल्या पप्पाचा काय हिशोब लावता. म्हणून मी सांगत आलो, सांगत आहे, सांगत राहणार. दो बात न सो याद रख जो चाहे सो कल्याण, नारायण येत मौत को दोजो श्री भगवान. बरं का शिवाजी महाराज, जीवनात 2 गोष्टी कधीच विसरायच्या नाही. कोणकोणत्या? एक जेवायला आणि दुसरं झोपायला. नव्हे तर एक मरणाला आणि दुसरं मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला. पण माणसं मरणालाही विसरले आणि परमेश्वराला पण विसरले. पण एक लक्षात ठेवा, आपण जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरला प्रमुख अजून आपल्याला विसरला नाही. उलट तुम्ही किती वर्ष जगला त्याला काही घेणं देणं नाही. तुमचे शिल्लक किती तो काळ टपून बसला. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. अवकाश, अजून घडी घडी काळ. ओ घडी घडी काळ वाट जाती पाय, घडी घडी काळ वाट जाती पाय. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. हो घडी घडी काळ वाट जाती पाय, अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए सहस्र 33 कोटि देवता मर गए, पड़े काल के फांसी. पीर मर गए, पैगंबर मर गए हकी मरोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. तीनों लोक पे छत्र विराजे, लूटा कुंज बिहारी. कैत कबीरा सो भी मर गए, रहित कोण बिचारी. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार. नाही रो आले अवतार येरते पामर जीव किती. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार. एकदा ते गरुडाची आई आजारी पडली आणि गरुड दररोज चौकशी करायचा आईला, आई तब्येत कशी ग. थोडी कालच्या पेक्षा खालवली राजा. दुसऱ्या दिवशी गरुड आला, आई तब्येत थोडी कालच्या पेक्षा खालवली. तिसऱ्या दिवशी गरुड आला, म्हातारी म्हणली, बर का राजा, तू यायच्या अर्धा तास अगोदर एक काळ्या स्वरूपाचा भयानक माणूस आला आणि माझ्याकडे हसून बघून गेला. गरुडानं तर्क लावला, कदाचित यमदूत असावा. गरुडानं आपल्या आईला खांद्यावर घेतलं आणि पार 180च्या स्पीडनं निघाला हिमालयाच्या गुफेमध्ये. तिथं गेला आणि म्हातारीला टेकवणार तोच यमदूत हजर झाला. जय हरी गरुडा. म्हातारी खांद्यावरच होती. म्हातारी म्हणली, बरं का राजा, काल हा चाला होता बरं का, काल आपल्या जवळ्यामध्ये तुम्ही आमच्या जवळ्यामध्ये आला होता. आलो होतो. आमच्या आईला हसला, तुमच्या आईला नाही हसलो, मी यमधर्माच्या लिखाणाला हसलो. यमधर्माचं लिखाण होतं म्हातारीचं मरण
म्हातारीचं मरण 20 तारखेला हिमालयाच्या गुफेमध्ये, आणि म्हातारी कीर्तन ऐकता कूलरच्या हवेखाली झोपली. मला माहिती आहे तुमची आई कूलरच्या हवेखालीच होती, पण मी नियोजित वेळी म्हणलं आपली ड्युटी बजावी. पण गरुडा मी तुमचा आभारी. कशाच्या बाबतीत? नियोजित वेळी नियोजित ठिकाणी तुम्ही तुमच्या आईला जाग्यावर पोचिती केलं. इथं कोणाच्याच वसीला चालत नाही. नामा म्हणणे कर्म रेखा, नामा म्हणे कर्म रेखा, देवाधिका चुकेना, देवाधिका चुकेना, देवाधिका कर्मरेखा देवाधिका चुकेना. प्रत्येकाला तिथून सुटका कोणाचीच नाही बघा. नामा म्हणे कर्मरेखा देवाधिका चुकेना. हे बघा, नशिबातल्या गोष्टी कुठंच चुकत नाही. ज्ञानोबा राय सांगतात लल्लाटीचे लेणे. बरोबर आहे का नाही? नशिबात लिहिलेल्या गोष्टी कोणाला चुकत नाहीत. लल्लाटीचे लेणे, लल्लाटीचे लेणे. म्हणजे हे बघा, नाहीतर एकदा असंच रावणाच्या दरबारामधून सटवी आणि ब्रह्मदेव जात होते. मी तिथंच होतो त्यावेळेला. आणि मग ते जात असताना ते गाढववळी गजानन आणि सटवी करी बाळणपण. त्या रावणाच्या दरबारामध्ये गणपती बाप्पा गाढव वळायला होते आणि सटवी बाळणपण करायला होती. इतका रावण श्रीमंत होता. 9 ग्रहाच्या पायऱ्या त्याची श्रीमंती सगळ्यांना पाठ झालेली. मग झालं काय? ते ब्रह्मदेवन सटवी जात असताना ते रावणानं बघितलं ना आवाज दिला, ब्रह्मदेव सटवी तुम्ही दोघं कुठून आलात? काही नाही, सटवीनं सांगितलं मी तुमच्या मुलीचं भविष्य लिहून आले. माझ्या मुलीचं भविष्य? काय तुमच्या मुलीचं भविष्य मी सांगितलं असतं, पण मी माग हात करून लिहिते ते सांगता येत नाही. बढाया कुणाला मारते? रावण म्हणतात. मग मी सांगते, पण तुम्ही मला अभय देसाल तर? काहीच करणार नाही. सांग माझ्या मुलीचं भविष्य. काय नाही, ते तुमच्या मुलीचं लग्न तुमच्याच राज दरबारातला एक भंगी संडास उपसणारा, त्याचं नाव आहे होणारत. त्या होणारतासोबत तुमच्या मुलीचं लग्न होणार आहे. रावण म्हटला, भंग्याच्या मुलासोबत होणार आहे? चुकणार नाही. कसं काय चुकणार नाही? अरे तुझ्या बापालाही चुकणार नाही रावणा. मग रावण म्हटला, असं आहे का? बोलवा रे त्या होणारताला. ते भंग्याचं 5-7 वर्षाचं लेकरू होतं. बोलवलं. रावणानं तलवार काढली, त्याला मारणार. काय हुशार म्हटले रावण्या. अरे 33 कोटी देव बंदीखान्यात येतले का? तू देवानं आणखी धक्का लावला ना. या 5-7 वर्षाच्या लेकरानं काय बिघडलं तुझं? विनाकारण अपकीर्ती करतो का लेकराला मारून? मग रावणानं डोकं लावलं. रावण म्हटलं, याला मारायचं नाही, पण काहीतरी अंग कमी करायचं. डावा पाय पुढं कर. डावा पाय पुढं करायला लावला आणि त्या होणारताचा डाव्या पायाचा अंगठाच कापून टाकला रावणानं. आणि सांगितलं सैनिकाला, याला उचला आणि एका जंगलात फेकून द्या. त्याला उचलून फेकून दिलं. असं करता करता 22 वर्षाचा काळ लोटल्या गेला. आणि 22 वर्षानंतर रावणाच्या मुलीचं लग्न पार थाटात संपन्न झालं. इतकं थाटात संपन्न झालं. आणि शेवटची मंगलाष्टका चालू होती. वेळ नसल्यामुळं घाई झालं. आणि शेवटची मंगलाष्टकात होती, वाजंत्री बहु गलबलान करणे शुभ मंगल सावधान. सावधान म्हटल्यानंतर रावण एकाएकीत हसायला लागला. कुठं गेला ब्रह्मदेव? कुठं गेली सटवीन? कुठं गेलं तुमचं भविष्य? ब्रह्मदेव आला, सटवी आली. काय झालं? काय ब्रह्मदेवा, काय सटवी? तुम्ही दोघं म्हणत होते ना माझ्या मुलीचं लग्न भंग्यासोबत होणार. अरे रावणा, तो नवरदेव भंगेचे. भंगी नाही, तो राजा आहे. कशावरून?
राजपुत्रासोबत लग्न झाला माझ्या मुलीचं. अरे पण तो भंगी कशाहून नाही म्हणतो तू. नाही नाही, राजा आहे तो. त्याला तर मी 22 वर्षापूर्वी त्या भंग्याला मी पायाचा अंगठा कापून फेकलं होतं. याच्या पायाचा तपासला का? तपासायची गरज काय? राजा आहे तो. अरे तो भंगी आहे. अरे राजा आहे तो. अरे अंगठा तपासायची गरजच नाही. अरे असं करता करता रावणाचे रिवसगीर फिरले. रावण म्हटला एक काम करा रे, त्या बोलवा रे त्या नवरदेवाला. नवरदेव तर उभाच लटलट कापट होता दत्ता महाराज. नवरदेव आला जवळ, पाय पुढं कर, त्यानं उजवा केला. तर रावणाला डबल राग आला. डावा पुढं कर. डावा पाय पुढं करा, पायातला बूट काढला, मोचे काढले, अंगठाच गायब. रावण म्हटला तू कोण आहेस? मी कोण आहे तुम्हाला परिचय देतो, फक्त बिस्तरीतलं पाणी प्या, गुळ खांदरा असे बसा म्हणले. रागवू नका तुम्ही. मग काय नाही सरकार, मी कोण आहे ऐका. तुमच्या दरबारातला 22 वर्षापूर्वीचा मी भंग्याचा मुलगा आहे. माझं नाव आहे होणारत. मग इथं कसा आला? काय नाही, तुम्ही माझ्या पायाचा अंगठा कापून मला जंगलात फेकलं. मी भीक मागत, माझं नशीब इतकं बलवान, मी भीक मागत मागत एका राजदरबारात गेलो. आणि तिथं गेल्यावर तिथं मी भीक मागत होतो शिळ्या तुकड्यासाठी. आणि नेमका तिथला राजा मेला होता. आणि तिथला असा नियम होता, त्या गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय पहिल्या राजाची अंत्यविधी करता येत नाही, असला तिथला नियम होता. मग हत्तीच्या सोंडेमध्ये फुलाची माळ दिली. हत्ती राजदरबारात फिरत होता. प्रत्येक जण हत्तीच्या त्या सोंडे पुढे मुंडकं घालत होता. आणि मी शिळ्या तुकड्यासाठी एका त्याच्या दारात भीक मागत होतो. पण एवढ्या गर्दीमध्ये तो हत्ती माझ्याजवळ आला आणि हत्तीनं त्याच्या सोंडीतली माळ माझ्या गळ्यात टाकली. क्षणार्धात मी भिकाऱ्याचा मी राजा झालो. असं करता करता 22 वर्ष मी तिथला मी राजकारभार बघितला. आणि 22 वर्षानंतर तुमच्या मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका माझ्यापर्यंत पोहोचली. मी तुमच्या मुलीच्या लग्नाला अजिबात येणार नव्हतो. मग पण त्या गादीचा शिष्टाचार म्हणून मी तुमच्या मुलीच्या लग्नाला आलो सरकार. पण माझे नसीब इथंही किती बलवान, इथं सुद्धा माळ माझ्याच गळ्यात पडली. याला मी तरी काय करू? मग यातून कुणाच चुकत नाही बघा. माझं नशीबच होतं, मी तुमचा जावाई होणारच आणि ती तुमची मुलगी पदारत. आमचा विवाह झाला. आता याला कोणीच रोखू शकत नाही. प्रारब्धे ते ते न चुक कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटलेना. नोहे तर कभी सर्दी तो कभी गर्मी, ए तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ए तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही नदीच्या कडेला झोपलात म्हणजे तहान लागणार नाही? तसा भगवान जरी मदतीला असला प्रारब्ध चुकत नाही. प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार. हे बघा, पण मराठी भाषा बघा कशी फिरते. माणसं म्हणतात मरण आलं. मरण येत नसतं, आपण मरणापर्यंत जात असतो. कल्पना करा, आपल्या मेहकरहून 50 प्रवासी निघाले पंढरपूरच्या दिशेने. आणि 8-10 तासानंतर गाडी पार पंढरपूरच्या बस स्टँडला थांबली. आणि तिथं एक दुसऱ्याला म्हणतं, उतरा पाटील पंढरपूर आलं. हे बघा ही मराठी कुठं जाते. काय म्हणतं? उतरा पाटील पंढरपूर आलं. हे इथून मेहकरहून पंढरपूरला गेलं.
आणि तिथं गेल्यावर म्हणतं पंढरपूर आले का ते सोलापूर जिल्ह्यात, हे बुलढाणा जिल्ह्यात, हे इथून तिथं गेलं आणि तिथं गेल्यावरही म्हणतं पंढरपूर आलं. तसं मरण येत नसतं, आपण मरणापर्यंत जात असतो. कल्पना करा, आपला जन्म 1950 असेल आणि मृत्यू 2025 असेल तर 1950-2025 पर्यंत जात असतात. मरण येत नसतं, आपण मरणापर्यंत जात असतो. आणि तिथून कुणाचीच वसिलेबाजी चालत नाही. नाहीतर विचार करा, 50 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती, तरणा बाण मुलगा 22 वर्षाचा, बापानं त्याला हिरोंडा गाडी घेऊन दिली. 15 दिवसानंतर गावातील लोकांच्या तक्रारी यायला लागल्या. पाटील, मुलगा गाडी चालवतो का हेलिकॉप्टर? अरे त्याला एक दिवस पोत्यात भणानावं लागेल, पोत्यात. अख्खं गावच्या गाव सांगत, मुलगा गाडीला किक मारणार त्यावेळेस मायबाप जवळ येतात. राजा, हे गावचे माणसं वैरी आहेत का रे तुझे? म्हणजे अरे अख्खं गावच्या गाव सांगत, पाटील सांगा काही मुलाला, अहो ते गाडी चालवता का हेलिकॉप्टर? एक दिवस त्याला पोत्यात भणानावं लागेल, पोत्यात. तुझे मायबाप जरी असतो तुझ्या पाया पडतो राजा, थोडी गाडी सावकाश चालवायचा. मुलगा आई वडिलाला हो म्हणतो आणि परत जागेवूनच 80च्या स्पीडनं गाडी काढतो का? इथून त्याची गाडी निघाली 80च्या स्पीडनं आणि तिकडून मेहकरून तेवढ्याच ताकदीनं ट्रक निघाला. आणि त्या दोघांची विधिलिखित धडक ही डोणगावला निश्चित झाली होती. अख्ख्या गावानं जरी मुलाला समजावून सांगितलं तर मुलगा काय कळत नाही, यालाच म्हणावं होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटलेना. तुमच्या प्रमाणाचं उत्तर विठ्ठल विठ्ठल. आणि ते चुकत नाही बघा, तेथून कुणाची सुटका नाही आणि ते चुकत नाही. नाहीतर विचार करा, काही काही माणसं म्हणतात बघा, देव तारी त्याला कोण मारी. काही काही माणसाने जगण्याचे प्रयत्न केले तरी ते माणसं जगले नाही, काही काही मरण्याचे प्रयत्न केले तरी ते माणसं जगले नाही. नाहीतर मायकल जॅक्सन नावाचा एक व्यक्ती होऊन गेला, सोशल मीडियावर तुम्ही नाव तपासून बघा, कलाकार मोठा होऊन गेला मायकल जॅक्सन. त्यानं त्याची इच्छा होती काय, 150 वर्ष जगायची त्याची इच्छा होती. लोणीकर 150 वर्ष त्याची जगायची इच्छा होती. झालं काय, ते काय करायचं, शिवाजी महाराज ते दुसऱ्याच्या हातात जरी हात द्यायचं ना, सेकंड जरी द्यायचं, ते हात घालायचं ते बरं का. कुणाला त्यानं सगळ्या शरीराची सर्जरी केली होती, अंथरून पांघरून सगळं चेकअप करून होतं. त्याचं जेवण तपासून होतं, पाणी तपासून होतं. असे या जागतिक लेवलचे 12 डॉक्टर त्याच्या मागं पुढं होते का, त्याला 150 वर्ष जगायची इच्छा होती. काहीच होऊ नये म्हणून 12 डॉक्टरची लाईन त्याच्या मागं पुढं होती. नाहीतर माणसं म्हणतात बघा, काय नाही आमचा पेशंट वाचला असता, पण थोडस जरा 10 मिनिटं जरा अगोदर दवाखान्यात पोहोचला असता ना, डॉक्टरनं वाचवलंच असतं. अरे डॉक्टरनं वाचवलं असतं यात नवल नाही. या मायकल जॅक्सन सोबत तब्बल जागतिक लेवलचे 12 डॉक्टर मागं पुढे होते. जेवण तपासून, झोपायचं अंथरून पांघरून सगळं तपासून होतं. पण 150 वर्ष जगायच्या अगोदर, 50च्या अगोदर त्याला बिऱ्हाड गुंडाळावं लागलं. विचार करा, त्याला 150 वर्ष जगायचं होतं, 100 तर द्या सोडून, 50च्या अगोदर ते कार्यक्रम उरकून गेलं. आणि काही माणसांनी या जगामध्ये यानं जगण्याचा प्रयत्न केला, हे मेलं. आणि काही माणसानं मरायचे प्रयत्न केले तरी काही माणसं जगले. म्हणून त्यावेळेस पासून मन पडली, देव तारी त्याला कोण मारी. एका बरं का गजानन महाराज, एक बहादर संसाराला वैतागून गेले शिवाजी महाराज. बायकोच्या त्या संसाराला हे आणा ते आणा, हे आणा ते आणा. ते म्हणलं अख्खं मी हेकर आणलं, आणू काय आता, वैतागून गेलो, हे आणा ते आणा. डोकं उठलं काय नाही, कुंकू पुसून टाक, तोंड पाहत नाही तुझं, असं रागानं म्हणून गेलं बायकोला. ती बायको म्हणे, तिकडं काळ तोंड कर, काळ तोंड्या, तुझे दररोज वाक्य पाठ झालेत मला ऐकून ये. मग ते बायकोला वैतागून निघलं, तोंड पाहत नाही, कुंकू पुसून टाक असं म्हणून गेलं.
त्याला वाटलं कशी आत्महत्या कशी करावी. ते गेलं शेतामध्ये, दोरी दिसती. त्याला वाटलं एवढी लिंबाच्या झाडाला लटकवायची, फाशी घ्यायचा. पण विचार केला त्यांनी, विचार केला. त्यावेळेस मी तिथं नव्हतो बरं का, तिथं नव्हतो, आपल्याला नाव यायचं नाही का. त्यानं विचार केला, जर एका झटक्यात जर फाशी बसली तर बरं आहे म्हणला. आणि जर बसली नाही, कुणी जवळ आलं नाही तर लटकते रे ना, जीव जाणार आणि काहीच नाही. मग फास घेण्याचा निर्णय बदलला. दुसरा निर्णय काय करायचं म्हणला, गाडीतलं पेट्रोल काढलं, अंगावर ओतणार, काडी ओढणार. विचार केला 100% जळालो तर बरे म्हणला. आणि 100% जळालो नाही, अर्धावट जर 50-60% जळालो तर आयुष्यभर लोक भूत भूत म्हणून घाबरून पळून जातील, आपल्याला घरचंही कोणी जवळ येणार नाही. तोही निर्णय बदलला. तिसरा निर्णय घेतला काय, त्यानं कोऱ्याजनची बाटली बघितली शेतातली. हे म्हणला ही पेरकी कार्यक्रम ओके. पण त्यानं विचार केला, औषध सगळ्या अंगात भेनलं तर बरं आहे म्हणला. आणि जर 100% जर भेनल्या गेलं नाही तर दवाखान्यात नाही ते परेशान होत्या. ज्यांनी घेतला असेल त्यांना अनुभव असेल बघा, बरोबर आहे का नाही. मग तोही त्यांना ती कोऱ्याजनची बाटली फेकून दिली. किती निर्णय बदलले, 3. चौथा निर्णय गेला कुठं, रेल्वे स्टेशनवर गेलं. म्हणला रेल्वेच्या खाली उडी मारायची, कार्यक्रम आपला खलास होतो. रेल्वेच्या ठिकाणी गेलं, उडी मारणार. उडी त्यानं मारली. तुम्ही काय मारलं काय त्याला, मारू नका एवढं लवकर त्याला. म्हणजे माणसं कल्पना तरी चांगली करा ना, बिचाराला जगू दे काही दिवस. त्यानं उडी मारली. तितक्यात त्याच्या मित्रानं त्याला सरदिशी वळलं. कशाला मरतो रे, चल घराला. म्हणला मरायचा कार्यक्रम संपला म्हणला. 4 प्रयत्न केले, जगलं ते. मग ते म्हणला जाऊ द्या, 5वा प्रयोग करायचा. ते म्हणले मोठा आता समृद्धी तयार झाला आणि त्या समृद्धीवर जायचं आणि त्या उड्डाण पुलावून खाली उडी मारायची. उड्डाण पूल नागपूर समृद्धी मुंबई त्या समृद्धीला गेलं. ते म्हणलं आपण वरून उड्डाण पुलान उडी खायची, मरतो नाही जरी मेलो तर खालून सुद्धा वाहनं जातात म्हणला उड्डाण पुला खालून. तेही वाहन मला चिरडून जाईल, मी जाग्यावर मरणार असं त्यानं डोकं लावलं. आणि मग झालं काय, हे उड्डाण पुलावर गेलं. हे उड्डाण पुलावर गेलं मेहकरच्या. उड्डाण पुलावर गेल्यावर झालं काय, नेमकं एक बिचारा शेतकरी बायको लेकराला सांगून आलं, बरं का रे बाळांनो, आता आपला सण आपला जवळ आलेला आहे. मी तुम्हाला नवीन कपडे आणतो, नवीन बाळा तुम्हाला खाऊ आणतो. बायकोला म्हणलं का ग तू पोळ्या कर, मी आता सगळ्यांना मिष्टांना जेवू घालतो. संध्याकाळी येऊन आपण सगळे सोबत जेवू, तू स्वयंपाक कर. असं म्हणून ते बिचार भाजीपालं वालं शेतकरी त्यानं ते भाजीचं टोपलं घेतलं आणि निघालं बाजाराला. ती मेथीची भाजी होती, अशी त्यानं टोपल्यामध्ये ठेवली होती जणू काय कमळाचे फुले आहेत. आणि ती मेथीची भाजी घेऊन बिचारा शेतकरी निघाला. आणि नेमका त्या उड्डाण पुलाच्या खाली तिथून जवळ आला. आणि आल्याच्या नंतर हे वरचं बैमान जे म्हणलं ना बायकोला कुंकू पुसून टाकतो, यानं वढून उडी मारली ते भाजीच्या टोपल्यात. जशी भाजीच्या टोपल्यात उडी मारली, झालं काय, जे म्हणलं ना बायकोला कुंकू पुसून टाक, तुझं तोंड पाहत नाही, ते संध्याकाळच्या 5च्या जेवणाला घरी हजर राहिलं. तुम्हाला नवल वाटल विनाकारण खालचं भाजीवालं मेलं. बघा, पण विचार करा, त्यानं मरायचे प्रयत्न केले तरी ते जगलं. आणि त्या मायकल जॅक्सननं जगायचे प्रयत्न केले तरी ते मेलं. म्हणजे इथून कोणाची सुटका नाही, प्रारब्ध कोणाला चुकत नाही. नामा म्हणे कर्म रेखा देवाधिका चुकेना. आणि बघा, आपलं मरण हे निश्चित आहे ना. आपलं मरण आपल्याला कधीपासून कळतं, आपलं मरण हे आपल्याला 6 महिन्यापासून अगोदर कळतं. सांगू का तुम्हाला, सांगूच का, पण घाबरू नका बरं का, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी. राजा जन्मीजे आणि वैशंपायनाचा तो संवाद आहे, तो संस्कृत मध्ये मी तुम्हाला मराठीत सांगतो. आपलं मरण हे आपल्याला 6 महिन्यापासून कळून येतं. बघा कसे काने टवकारे लोकांचे. मग 6 महिन्यापासून कळून येतं. कल्पना करा, सकाळी आपण उठल्याच्या नंतर आपण नदीच्या कडेनं आपण जात आहोत. आणि नदीच्या कडेनं जात असताना तिथं नदी डोकावून बघितल्याच्या नंतर अख्खं आपल्याला शरीर दिसतं. पण ज्या दिवशी आपल्याला शरीर दिसत असल आणि आपल्याला मुंडकच जर दिसत नसल तर समजावं आपलं मरण हे 6 महिन्यावर निश्चित झालेलं आहे. माणसं म्हणतील घडतं तसं विपरीत, अख्खं शरीर दिसतं आणि आपल्याला मुंडकच दिसत नाही, समजावा आपला कार्यक्रम 6 महिन्यावर निश्चित झालेला आहे. याही पेक्षा जवळ सकाळी उठल्याच्या नंतर
नैसर्गिक नियमाप्रमाणे सूर्याचा उदय होतो आणि आपली सावली कुणीकडे पडायला पाहिजे? पश्चिमेकडे पडायला पाहिजेत. पण सकाळी 7-8च्या सुमारास आपली सावली जर दक्षिणेला पडत असेल तर समजावा आपला कार्यक्रम फक्त 3 महिन्यावर आलेला आहे. बरं का, घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. मग परत पुढचा विचार करा. याही पेक्षा जवळ आपण बाथरूम मध्ये आंघोळ करताना बादल्याच्या बादल्या अंगावर ओततो. अख्खं आपलं शरीर ओलचिंब होतं. पण ज्या दिवशी आपली छाती आणि खांदे हे कोरडेच्या कोरडे राहत असतील, समजावा आपला कार्यक्रम फक्त 1.5 महिन्यावर आलेला आहे. याही पेक्षा जवळ मी नाही, ज्ञानोबा राय सांगतात, काने घालून या बोट नाद जे पाहावे न दिसता जाणावे 9 दिवस. हा ज्ञानोबा यांचा अभंगी गाथ्यातला बरं का. ज्ञानोबा राय सांगतात, कानी घालून या बोट नाद जे पाहावे न दिसता जाणावे 9 दिवस. प्रत्येकाने असे आपल्या कानात बोट घालायचे. हे प्रयोग घरी गेल्यावर करा. आता हे की रातभर हेच लोक, रातभर आता झोपा लागत नाही बघा, जेवढ्यांनी कीर्तन ऐकलं तेवढ्याने रातभर हेच प्रयोग करतील बघा. बघा, आपल्या कानात असे बोट घालायचे आणि बोट घातल्याच्या नंतर गुंग 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 असा आवाज येतो. आणि तो जर आवाज जर येत नसल तर समजावा आपला कार्यक्रम 9 दिवसाला आलेला आहे. कळलं का? याही पेक्षा जवळ भोवयाच्या गाठी न दिसता जाणा आयुष्याची गणना 7 दिवस. प्रत्येकाने असं तीर्प बघायचं. बघा बघा, एका मिनिटात तुम्हाला शेजारी बघितलं वाटेल, सगळ्यांनीच बघितलं बघा. असं तीर्प बघितल्यावर आपल्याला आपल्या भोवया दिसतात. दिसल्या का नाही? हा, दिसत्या, सगळ्यांना दिसत्या. आपल्याला जर दिवशी भोवया दिसल्या नाही, समजावा आपलं मरण फक्त 7 दिवसावर आलेलं आहे. मी नाही, ज्ञानोबा राय सांगतात, भोवयाच्या गाठी न दिसता जाणा आयुष्याची गणना 7 दिवस. याही पेक्षा जवळ डोळा घालून या बोट चक्र जे पाहावे न दिसता जाणावे 5 दिवस. प्रत्येकाने आपल्या डोळ्यावर बोट ठेवायची. फक्त डोळ्यात बोट घाल नका बरं का. आपल्या डोळ्यावर बोट ठेवायचे आणि डोळ्यावर बोट ठेवल्याच्या नंतर असे पांढरे पांढरे छोटे छोटे असे चक्र दिसतात टिकलीच्या आकाराचे. आणि ते जर चक्र दिसत नसतील तर समजावा आपला कार्यक्रम किती दिवसावर आलेला? फक्त 5 दिवसावर. घाबरू नका बरं का, मी तुमच्या पाठीशी. मग डोळा घालून या बोट चक्र जे पाहावे न दिसता जाणावे 5 दिवस. जर ते चक्र दिसत नसतील तर समजावा आपलं मरण 5 दिवसावर निश्चित झालेलं आहे. याही पेक्षा जवळ, तुम्हाला एका दिवसावर न्यायचं मला, बरोबर आहे का? याही पेक्षा जवळ नासागरीचे अग्र न दिसता नैनी तरी त्याची दिनी म्हणा रामकृष्ण. प्रत्येकाने असं तीर्प बघितल्यावर बघा आपल्याला नाकाचा शेंडा दिसतो. आपला दिसला का? फक्त शेजाऱ्याचा तपासू नका, बरोबर आहे का? आता माझं नाक जरा जास्तच लांब आहे, मला लगेच दिसेल बरं का. असं तीर्प बघितल्यावर प्रत्येकाला नाकाचा शेंडा दिसतो बघा. आणि ज्या दिवशी आपल्याला आपल्या नाकाचा शेंडा दिसला नाही, समजावा आजच आपलं मरण निश्चित आहे. नासागरीची अग्र न दिसता नैनी अंतरी तेची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसला नाही, समजावा आज आपला कार्यक्रम ओके होणार आहे. पण हे कुणाला कळत नाही. शेवटी ज्ञानोबा राय काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे साधूचे हे लक्षण अंतकाळी आपण वेगी अंतकाळी आपण ज्ञानोबा राय म्हणतात ते कोणाला कळत नाही. ज्ञानदेव म्हणे साधूचे हे लक्षण आणि अंतकाळी आपण वेगी पहा किंवा पहा वेगी. म्हणून म्हणतात ना, शूर देखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. खरात जर शूर बघायचा तर कुठं बघाव? चुली पुढं.
चुली पुढे बघाव का? शूर बघाव तर रणांगणामध्ये, नाहीतर काही काही शूर असतात चुली पुढं. एकानं तुटकी तलवार घेतली 72च्या दुष्काळातली, रजाकारीतली तुटकी तलवार घेतली आणि चुली पुढं बायको पुढं फिरवू लागलं. म्हणला आम्ही शूर आहे. बायको म्हणली माय तुम्ही शूर आहेत? मला आताच माहित झालं शूर आहेत तुम्ही, मग काहीतरी शूरपणा करून दाखवा. गेलं हे शूरपणा करायला आणि जशी ऊसाची मुळी आणतो ना आपण, ती ऊसाची मुळी सारखी त्यानं हातपाय तोडून बायको पुढं धाड देशी टाकली. बघ म्हणला मी किती शूर आहे. ती म्हणली माय तुम्ही एवढे हातपाय तोडून आणले? एवढे हातपाय तोडून आणण्याऐवजी एखाद्याचं मुंडकं आणायला पाहिजे होतं. ते म्हणला ते पण आणलं असतं, पण अगोदरच कोणतरी तोडून नेलतं. आता असा शूर काय करता? चुली पडता शूर काय कामाचा बरं का? म्हणून शूर देखावा रणी. शूर बघायचा तर जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवर जाऊन बघा, आणि साधू बघायचा तर मरताना बघावा. नाहीतर मुस्लिम धर्मात एक महात्मा होऊन गेला ताजुद्दीन महाराज, बरोबर आहे का? त्यांना लोकांनी नावं ठेवली. आपले लोक त्यांची नावं ठेवायची. अरे हे पैशासाठी कीर्तन करतं, आणि त्यांचे म्हणायचे यानं पैशा करता धर्म बदलला. पण माणूस गेल्यावरच कळला कोणत्या क्वालिटीचा होता. म्हणून सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य बघा बाबा हो, या महाराष्ट्रात मोठं होण्याकरता अगोदर मरावं लागतं. मेल्याच्या नंतर जिथं माणसं मोठे होतात त्याचं नाव महाराष्ट्र आहे, बरं का? म्हणून विचार करा, जर शूर बघायचा असेल तर रणांगणात, साधू बघायचा असेल तर मरताना बघावा. तसं जगद्गुरु तुकोबाराय एक साधू आहेत, आणि जगद्गुरु तुकोबारायांना हा जीवन मरणाचा चित्रपट डोळ्यानं दिसायचा. जगद्गुरु तुकोबारा या सगळ्या गोष्टी जाणून होते. जगद्गुरु तुकोबाराय सहानुभूतीपूर्वक सांगतात की माझा शेवट गोड झाला. तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझा शेवट गोड झाला आणि भल्यापैकी गोड झाला. आता इथे पहिला प्रश्न अभंगात निर्माण होतो, ज्याचा शेवट झाला तो सांगायला उरतो का? बरोबर आहे का? आता प्रयागराज आई साहेब बरोबर आहे का, आपल्यातून गेल्या, सांगायला उरल्या का माझा शेवट गोड झाला म्हणून? त्यांचा शेवट खऱ्या अर्थानं आज गोड झाला.
बरोबर आहे का नाही? एवढे टाळकरी, एवढे नाही का, एक एक महाराज याच्यातले कोण कोण होतील सांगता येत नाही. याच्यातले उद्याचे मोठे मोठे कीर्तनकार होतील. काही भागवताचार्य कीर्तनात इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं ती आईसाहेब आनंदानं, त्यांना आनंद, स्वर्गात आनंद होत असेल की माझ्या या तेरवीच्या कार्यक्रमानिमित्त माझ्या परिवारानं, माझ्या नातवानं एवढासा गोड कार्यक्रम आखला. स्वर्गातूनही तुमच्या आजी तुम्हाला आशीर्वाद देतील. म्हणून नातू द्यावा तर असा, बरोबर आहे का नाही? बरं का, आमच्या गजानन महाराजासारखा. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट. आम्ही बरं का लोणीकर मंडळी, आम्ही सोबत होतो. आम्ही 5 वर्ष सोबत राहिलो. आम्ही हे म्हणजे काय कॅमेरा पुढे सांगायचं म्हणून म्हणे मी, आम्ही खरोखर ओरिजिनल सांगायला आम्ही. नाहीतर हे बघा, नाहीतर कसं असतं बघा, माणूस फेमस झालं का मग म्हणतात ह्यो महामित्र आहे, बरोबर आहे का नाही? पण तसं म्हणत नाही मी. नाहीतर उगच काही काही नातं जोडतात. याचा जिल्हा पार इकडं, त्याचा तिकडं, मग मावस भाऊ इकडं, तू मावस भाऊ एवढ्या लांब कसं काय गेला बुवा, बरोबर आहे का? गरीबाचं काव नाव घेत नाहीत बरं का. तसं मी उगच फुकट मोठेपणा देणारा माणूस नाही कोणाला, बरोबर आहे? शिवाजी महाराज उगच आपलं समोरच्याचं नाव गाजलं की आमचे जवळचे संबंध, आम्ही सोबत शिकलो एका ताटात, काही संबंध नसतं बाबा, बघा तसं नाही. आम्ही सोबत शिकलो, बरोबर आहे का नाही का? हे ते म्हणण्याऐवजी मी त्यांना म्हटलं की मी आजीची सेवा करतो. मला कारण की माझं तिकडे इरल्याला कीर्तन होतं. मला कळालं की आजी त्यांच्या गेल्या. मी म्हणलं, मी स्वतःहून म्हणलं मी कीर्तनाला येतो, माझी तारीख शिल्लक आहे. मग सकाळी आम्ही 2 तिकडं लग्न लावले, तिकडं लोह्याला. मी डायरेक्ट समृद्धीने इकडून तिकडून घुसून इथपर्यंत आलो. मी ही सेवा मी मागून घेतलेली, ते मला म्हटले नाही. मी त्यांना म्हटलं मी आजीच्या याला तेवढीच मला सेवा घडावी का. हे आपलं हेच खरं प्रेम आहे, बरोबर आहे का नाही? नाहीतर उगत वरवर मयान उपासीनीच गवया, त्याला काय अर्थ आहे, बरोबर आहे का नाही? हे गुरुबंधू आपण माणसाने दुःखाच्या वेळेला कामी आला पाहिजे, बरोबर आहे का नाही? नाहीतर मी नेहमी सांगत असतो, सुखाच्या वेळेला आपल्या हातावर टाळी देणारे मित्र, पण दुःखाच्या वेळेला आपल्यासोबत टाळाटाळी करतात असे मित्र संकट काळीच काय नाही, पण अंतकाळी सुद्धा कामाला येत नाहीत. म्हणून मैत्र केला महाबळी, कामा नाही अंतकाळी. मित्रत्व असा टिकून चवला पाहिजे. आम्ही सोबतच 5 वर्ष अभ्यास सोबत केला, मधुकरी सोबत, जेवणासोबत. फक्त आम्ही भांडणं केले नाही म्हणून इथपर्यंत पोहोचलो आम्ही, बरोबर आहे का नाही? नाहीतर एकमेकाविषयी आवड. नाहीतर विचार करा, आळंदी ते दिवस किती कष्टाचे असतात. हे विद्यार्थी पण यांचे बिचाऱ्यांचे दिवस चांगले आले. आता आम्ही मधुकरी मागून खाल्ली नाही का, आणि ओरिजिनल मधुकरी मागून खाल्ली. उगाच कीर्तनात रडवा करत्या सांगे नाही आम्ही असं खाल्लं तसं खाल्लं. पण आमच्यापेक्षा आमच्या अगोदरच्या गुरुबंधू मंडळीचा फार मोठा त्याग होता. आता सगळा सुखसुविधा आलेली बरं का. म्हणून आमच्या गजानन महाराजांमुळं आजीच्या या 13वीच्या कार्यक्रमानिमित्त योग आला. पण आपला मुद्दा काय चालू होता की एवढा गोड कार्यक्रम, शेवट तो भला माझा गोड झाला. एवढा गोड कार्यक्रम आहे, पण आजी स्वर्गातून बघतात, पण त्या सांगायला शिल्लक उरल्या का की माझा शेवट गोड झाला. उद्या माझाही नंबर लागेल, कधी लागतं सांगता येत नाही, नाही का? लागतं सांगता येत नाही महाराज, एका मिनिटाचा भरोसा नाही. नाहीतर आम्ही आता जेवतानाच एका मित्रानं युट्यूबला माझं कीर्तन शूट केलं, आणि ते म्हणले आमचे गजानन आमचे मित्रच आहे बघा ते, आणि त्यांना बॅनर पाठवलं. म्हणलं महाराज ते थंबनेल बनवलं बघा बरं, जमलं का? मी बघितलं त्याच्यावर नाव लिहिलं होतं, असे कीर्तन परत कधीच होणार नाही. मला मारतो काय मला आज मला, बरोबर का? तसं विचार करा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे इथून कुणाची सुटका नाही बघा. पण आता उद्या माझा शेवट होईल, पण मी गेल्यावर सांगायला उरतो का माझा शेवट गोड झाला? ज्याचा शेवट होतो तो सांगायला उरत नाही. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात, शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. जो माणूस जातो तो सांगायला उरत. कल्पना करा, एखाद्याला पोहणं नसतं बरं का दत्ता महाराज, ते पोहणं नसतं आणि ते विहिरीत पडतं, आणि ते पडल्या पडल्या काय म्हणतं, वाचवा मेलो म्हणतं का नाही? ज्या अर्थी म्हणतं वाचवा मेलो, तो मेला असतं का? नाही. आणि तळा गाळाला गेलं असतं, जे मेलेलं असतं ते म्हणतं का मी मेलो म्हणून? सोपी मराठी भाषा, वाचवा मेलो म्हणतं ते जिवंत असतं, आणि जे सांगायलाच उरत नाही, तळागळाला जातं, ते गेलेलं असतं. तसं तुकाराम महाराज काय म्हणतात, माझा शेवट झाला आणि गोड झाला. ज्याचा शेवट होतो तो सांगायलाच उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझा शेवट झाला. हे ऐकण्यासारखं आहे का, पटण्यासारखं आहे का तुम्हाला? ज्याचा शेवट गोड होतो तो सांगायलाच उरत नाही. पण आपण वकिली पॉइंट म्हणजे खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं आपण 1 मिनिटाकरता आपण गृहीत धरू. ज्याचा शेवट होतो तो सांगायला उरत नाही, पण गृहीत धरू. ज्याचा शेवट होतो तो सांगायला उरतो, पण ज्याचा शेवट होतो त्याला सोडून होतो का धरून होतो? धरूनच होईल ना. मग तुकाराम महाराजांनी काय म्हणाय पाहिजे, शेवट हा भला
माझा बहु गोड झाला. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, शेवट तो भला. बरोबर आहे का नाही? वास्तविक पाहता तुकाराम महाराजांनी काय म्हणायला पाहिजे, शेवट हा भला माझा बहु गोड झाला. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, शेवट तो भला. बरं, आपण एक निर्णय घेऊ. समजा आपण कल्पना करू म्हणजे खरं नाही पण गृहीत धरू आपण, हा तुकाराम महाराजाचा अभंग लिहिता लिहिता आपण चुकला समजू, चुकला नाहीच पण गृहीत धरू. तुकाराम महाराजांना शेवट हा भला लिहिण्याऐवजी तुकाराम महाराजांनी शेवट तो भला चुकीने झालं बरं का. पण याच अर्थाचा दुसरा एक अभंग आहे. कोणता? आपुले मरण पाहिले म्या डोळा. इथं काय शब्द आहे, तो झाला सोहळा अनुपम्य. मग तुकाराम महाराजचा अभंग कसा चुकल, एक एक दोन दोन. बरोबर आहे का? अरे बर का, पंचम वेद निर्माते तुकाराम महाराज आहेत, ते कुठं चुकतील? तर मग या तोचा अर्थ आपल्याला बघावा लागल. शेवट तो भला हा एक अर्थ. आपुले मरण पाहिले म्या डोळा, इथं पण शब्द काय आहे, तो झाला सोहळा अनुपम्य. मग तो काय भानगडे? तर वास्तविक पाहता तो ती ते, झोपू नका बरं का, जरा महत्वाचं सांगा तुम्हाला. तो ती ते हे दूरदर्शक सर्वनाम आहे आणि हा ही हे संबंधदर्शक सर्वनाम आहे. पण ते न लांबचं आणि हे न जवळचं. ते पंतप्रधान दिल्लीतलं आणि हे बाजीराव पाटील आपल्या गावातलं. बरोबर आहे का? तसं एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो, आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर मध्ये आला म्हणून हा विठ्ठल बरवा. तसा शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. विठ्ठल कीर्तन मी नेहमी सांगत असतो बघा, कीर्तनकाराचा अभंग कसा सुटला पाहिजे, असा पाणी पाणी झाला पाहिजे अभंगाचा. बरोबर आहे का नाही? असं कीर्तन. आता मी 3 गुरुकडे शिकलो बघा. गुरुवारी अर्जुनजी महाराज लाड गुरुजीकडे 5 वर्ष, गुरुवारी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजीकडे 5 वर्ष, आणि आपल्या नावाला सिक्का बसला ढोक महाराजाचा. म्हणून ढोक महाराजाच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे, आणि लाड गुरुजींच्या भाषेत कीर्तनकाराच्या अभंगाच्या शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे. विठ्ठल शेवट तो भला. वास्तविक पाहता ज्याचा शेवट होतो तो सांगायला उरत नाही. तुकाराम महाराज कसे काय उरले? एकटे तुकाराम महाराज नाही, ऐका आता, या पृथ्वी तलावर या भारतवर्षामध्ये 10 महात्मे असेत की ज्यांनी आपला देहच काळाच्या ताब्यात दिला नाही. एकटे तुकाराम महाराज नाही, 10 महात्मे की ज्यांनी देहच काळाच्या ताब्यात दिला नाही. त्यातली आपल्या महाराष्ट्राच्या वाट्यावर 6 महात्मे आलेत की ज्यांनी देहच काळाच्या ताब्यात दिला नाही. कोणकोणते? संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदीला जिवंत समाधी घेतली म्हणून समाधी संजीवन सोहळा. सोपान काकांनी सासवडला समाधी घेतली, निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली, आणि मुक्ताबाई तर विजेमध्ये विलीन झाल्या. पण या 4ही भावंडांनी आपला देह काळाच्या ताब्यात दिला नाही. मग का भजन करत करत आपल्या देहाची विल्हेवाट यांनी स्वतः लावली. किती झाले? 4. 5व्या क्रमांकाचे पैठण निवासी एकनाथ महाराज यांनी सुद्धा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. एकदा म्हणतात एकनाथ महाराजांनी, त्यांना वाटलं या जगात आपल्याला राहायलाच नको. एकनाथ महाराजांनी आपला देह सोडून दिला, आणि नेमकं त्याच गावात एका मायमाऊलीच्या मुलीचं काहीतरी लग्न होतं, आणि ती मुलगी नांदायला जात होती. एकनाथ महाराजाचं ते रामनाम सती निघालं. ती बिचारी म्हातारी म्हणली, एकनाथ महाराजाला काय आजच मरायचं होतं का? माझं लेकरू पार चांगलं थाटात नांदायला चाललं. एकनाथ महाराज म्हणजे, मावशी मी परत कधी जाईल, लग्न चालू द्या तुमचं थाटात. मग एकनाथ महाराज उभे राहिले, जाऊ द्या म्हणले आता. पण परत काही दिवसांनी एकनाथ महाराजांनी ठरवलं, आज गावात काहीच नाही. मग आज काहीच नाही आपल्या गावात, आजचा दिवस चांगला. एकनाथ महाराजांनी आपला देह सोडून दिला सोडून. पण झालं काय, ते निघाल्याच्या नंतर जे खांदेकरी होते ना, ते एकनाथ महाराज ते वर आणि मग खांदेकरी चर्चा करतात. मी तिथं नव्हतो त्यावेळेस. चर्चा करतात ते चौघ. का रे, एकनाथ महाराजांनी आयुष्यभर निका परमार्थ केला, पण शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही? बघा, म्हणून माणसं एक शब्द बघा तुमच्या सगळ्यांचा पाठ आहे. माणसं आयुष्यभर म्हणतात, मी तुमच्या मनचं ऐकलं असतं, तुम्ही म्हणता अगदी तसं मी ऐकलं असतं, पण 4 माणसं बापाच्या जीवनामध्ये पडतो. इतकं मुलीचा बापाचा निस्वार्थी प्रेमाचा संबंध बघा. विचार करा,
प्रयागबाई आईसाहेब ही पण कुणाची तरी मुलगी होऊन गेली बघा, बरोबर आहे का नाही? इतका मुलीचा बापाचा मुलीचा काय संबंध आहे बघा. ही कुणाची तरी आई होऊन गेली, कुणाची तरी मुलगी होऊन गेली, कुणाची माय होऊन गेली, कुणाची बहीण, कुणाची बायको, कुणाची आत्या. परत एकच व्यक्ती आहे पण प्रत्येकाचे नाते वेगवेगळे जोडले गेले बघा. म्हणून गरज होती समाजाला ज्ञानोबारायांची, पण 22व्या वर्षी समाधी घ्यावी लागली. गरज होती समाजाला जगद्गुरु तुकोबारायांची, पण 40-42व्या वर्षी वैकुंठाला जावं लागलं. गरज होती समाजाला छत्रपती शिवाजी राजाची, संभाजी राजाची, पण काळाच्या पुढं कुणाचं चाललं नाही. तशी गरज होती या गायकवाड कुटुंबाला प्रयागबाई आईसाहेबांची, पण काळाच्या पुढं कुणाचंच चाललं नाही बघा. म्हणून आई जगात कोणी प्रेम करत नाही. आई गेली की सगळ्या जगातला प्रेमाचा सुखाचा समुद्र आटला. तुम्ही स्वकर्तृत्वाने तुम्ही महाराष्ट्रभर फिरा, पाया पडणारे माणसं तुम्हाला भेटतील, पण तुमचं मस्तक ज्या मायबापाच्या पायावर टेकवायचं ना, ते मायबाप गेले तर सगळं जग संपलं. मायबाप गेल्याच्या नंतर किती फोटो मोठा बैठकीमध्ये लावा, एकदा आईवडील गेले ना वाड्याचं वजन निघून जातं. म्हणून उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नसू द्या, पण पाठवून हात फिरवणारे मायबाप असू द्या, त्याच्या इतकं जगात कोणी श्रीमंत नाही. आणि किती वैभव आपल्या घरात असू द्या आणि मायबाप नसू द्या, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आईत म्हणून मी नेहमी सांगत असतो, डोळे मिटून प्रेम करते ना दादा, तिला कदाचित प्रियसी म्हणता येईल. डोळे वटारून पण प्रेमच करते ना, तिला कदाचित बायको म्हणता येईल. पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना, तिला फक्त आईच म्हणता येईल. सबसे बडी है माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ. आई इतकं जगात कोणी प्रेम करत नाही. नाहीतर तुमचे अनुभव असतील बघा, इथं नाही का माता माऊल्यांचे अनुभव असतील. ज्यावेळेस बाळणपणाची वेळ होत असते त्यावेळेस ती माय माऊली दवाखान्यामध्ये गडबडा लोळते. डॉक्टर साहेब येतात, घरमालकाला म्हणतात, पाटील सांगा काय करू? 2 पैकी 1 जगल, तुमची बायको जगल नाहीतर पोटातलं लेकरू जगल. लेकरू पोटामध्ये आडवं आलेले, वेळ कमी आहे, सांगा काय करू? तो घरमालक म्हणतो, डॉक्टर साहेब लेकरू मेलं तर मरू द्या, माझी मंडळी वाचवा. पण ते डॉक्टर त्याच वेळेला त्या माय माऊलीकडे जातात, मावशी मी कुणीकडून डॉक्टर झालो मलाही माहिती नाही, मी पण तुमच्यासारख्या एका आईच्या पोटी जन्माला आलो, मोठी परिस्थिती अवघड आहे, लेकरू पोटात आडवं आलेलं आहे. जर मावशी तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुमच्या लेकराचे तुकडे 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 करून बाहेर काढावे लागतील. आणि जर तुम्हाला जर जगायचं असेल तर लेकराचे तुकडे बाहेर काढावे लागतात. आणि लेकरू जर जिवंत ठेवायचं असेल तर तुम्हाला मरावं लागतं. सांगा काय करू? त्यावेळेस ती माय माऊली म्हणते, डॉक्टर साहेब ऐकाल का हो माझं? सांगा, वेळ कमी आहे. डॉक्टर साहेब आमच्या घराण्यात अशी परंपरा आहे, 5वीच्या दिवशी लेकराच्या गळ्यात माळ घालतात. ही माझ्या गळ्यातली माळ माझ्या आजीनं घातली. माझी आजी मेल्याला 10 वर्ष झाले डॉक्टर साहेब. मी माझ्या मेलेल्या आजीची शपथ घेते आणि माझ्या तुळशीच्या माळाची शपथ घेते. डॉक्टर साहेब मी मेले तरी मरू द्या, पण माझ्या कुळाचा दिवा वाचवा, याचं नाव आई आहे बघा. समजून घ्या आईला. आई अरे म्हणे काय तर विचार करा. म्हणून एकाही शेतकऱ्याचे मायबाप वृद्धाश्रमात नाहीत, नाही का? हे नोकरीदाराचे मायबाप आहेत. नाहीतर विचार करा, करण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर बघा आपण फिरतो बघा, नाहीतर म्हणतात महाराष्ट्र खूप पुढे गेला आणि भारत खूप पुढे गेला. काही पुढे गेला नाही. आपला भारत त्याच वेळेस मी पुढे जाईल असं समजेल ज्या दिवशी या महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद होतील, त्यावेळेस महाराष्ट्र खऱ्या अर्थानं पुढे गेला मी समजेल. नाहीतर एक माय माऊली बिचारी वृद्धाश्रमात ठेवलेली एका नोकरीदाराची माय, ती प्राणकंठामध्ये आला आणि ती म्हणती त्या तिथल्या व्यवस्थापकाला, का हो एक काम करता का? एक काम करा, माझ्या मुलाला एकदा बोलवा, आता मी मरते, माझ्या लेकराला बोलवा. त्या वृद्धाश्रमातल्या संचालकानं फोन लावला, पाटील तुमची आई आता काही मिनिटाची पाहुणी आहे, तिला एकदा शेवटचं भेटा. तिनं सांगितलं मुलाला भेटायला घेऊन या. तो आला बिचारा. आई तुला काही कमी पडलं का? आई तुला काही द्यायचं का? तुला काही कपडे नाही? आता बाळा मी मरते. मग काही नाही बेटा, तुझ्या आई यांनी व्यवस्था, काही नाही बाळा सगळी व्यवस्था घेतली. मग कशाला बोलवलं? काही नाही बाळा, एक काम कर, आता मी तर जाते, पण इथं या वृद्धाश्रमामध्ये एक
माझ्या नावाने एक फॅन, एक पुण्यस्मरण म्हणून एक फॅन ठेव बाळा, मी तर भरते. आई तुला आता तुझं आयुष्यभर तू याच्यात काढलं वृद्धाश्रमामध्ये, आणि तू आजवर म्हटली नाही की गरमी होते मला, आणि आता मरतानी फॅनचं तुला काय वापर होणार आहे राजा? अरे मी कष्टात दिवस काढले, मी सहन केलं, मी फार कष्टात दिवस काढले, मला ते सहन झालं. पण तू जसं मला वृद्धाश्रमात टाकलं ना, तसे तुझे मुलं तुला वृद्धाश्रमात टाकतील आणि तुला ही गरमी सहन होणार नाही. म्हणून तुझ्या करता एक फॅन आण राजा. इतकी आई आपली काळजी करते बघा. समजून घ्या. अरे कुणाची आई जर वृद्धाश्रमात असेल तर आजचं कीर्तन संपलं तर बायकोच्या जा घरी, अंधारात काय कोण पाहते, बायकोच्या पाया पडा. ती म्हणती पाया पडले काय नाही, कीर्तन ऐकून आलो म्हणावं, डोक्यात फरक पडला. काय कला, मी माझ्या आईला वृद्धाश्रमातून आणतो म्हणावं. ती म्हणाल मी घरात ठेवणार नाही. घरात नाही, मी जर्शा गाईच्या गोठ्यात ठेवतो म्हणावं. अरे जनावर दाटवाटीनं बांधा, एक कोपरा खाली करा, मायबापाला आथरून पांघरून नका देऊ, फाटके पोतडे टाका. ज्या मायबापानं आपल्याला उष्ण पासनं करून तळहट्टाच्या फुडासारखं सांभाळलं, त्याला त्यांच्याकरता अर्धा जनावराचा गोठा रिकामा करा. त्यांना तसंच पडू द्या. स्वयंपाक करू नका. आपल्या मुलाबाळातून उरलेली एखादी चपाती बायकोच्या चोरून आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये घाला, आणि तुम्ही ऑफिसला जात असताना ती गाडी मोटरसायकल गोठ्याच्या समोरून न्या. का? जसे जनावर वाट बघतात की आमचा मालक आम्हाला चारा टाकायला येईल, तसे भुकीने व्याकुळ झालेले मायबाप विचार करतील आमचा दादा आम्हाला भाकर घेऊन येईल. तुमची वेळ वाचवतो. तुम्ही मोटरसायकल गोठ्याच्या पुढे उभी करा, उतरू नका. पॅन्टच्या खिशामध्ये चपाती घ्या, गोठ्यात फेका. ती गव्हाणीत गेली का शेणात पडली बघू नका. तुमचं काम झालं, तुम्ही निघून जा. आता तुमची आई तिला दिसत नाही, ती घुसत 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 त्या भाकरीपर्यंत येईल, आणि ती भाकरी आपल्या पदरानं शेणानं ती भरलेली आपल्या पदरानं पुसल, आणि त्या भाकरीचा बुगा करल, त्यात पाणी टाकल, आणि म्हाताराला एक घास देईल आणि स्वतः एक घास खाईल. म्हणेल का हो आपल्या दादानं कशी चपाती दिली आपल्याला? त्यावेळेस ते म्हातारं म्हणतं, म्हातारे आपण 4 वर्ष होतो त्या वृद्धाश्रमात, ते खाकी कपड्यावाले आपल्याला गरम चपात्या द्यायचे. ही म्हातारी म्हणते हो बरोबर आहे, अहो ते तर आपल्याला गरम चपात्या, गरम वरण, गरम भात द्यायचे. त्यावेळेस तो म्हातारा म्हणतो, म्हातारे 6 महिने नाही 4 वर्ष आपण होतो वृद्धाश्रमात, ते खाकी कपड्यावाले आपल्याला गरम चपात्या द्यायचे, पण त्या गरम चपात्यात जो मला आनंद वाटत नव्हता तो माझ्या फेकलेल्या दादाच्या भाकरीत वाटतो का? भाकर माझ्या दादानं दिली म्हणल, भाकर माझ्या लेकानं दिली म्हणल, भाकर माझ्या मुलानं दिली म्हणल. अरे तुम्ही कुत्र किती प्रेमानं सांभाळा, एक दिवस तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही. माय बापाला फेकून भाकरवाडा आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. बरं का, आई वडिला इतकं जगात कोणी पात्र मोठं नाही दादा हो. पण आई वडिलांना समजून घ्या. आई वडील गेले की जगातला सुखाचा समुद्र आटला. सबसे बडी हे मा लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती. जाती करी लाभाविने प्रीती. म्हणून एखाद्या वेळेला एखाद्या साहेबाचा फोन आला तर तो एखाद्या वेळेस तुम्ही कट केला तरी चालल, पण आपल्या मायबापाचा फोन कधीच कट करू नका. का? तो फोन काही लोकांना आयुष्यात कधीच येत नाही. काही माणसाजवळ 1.5 लाखाचे मोबाईल आहेत, पण मायबापाचा फोनच येत नाही. काय त्या मोबाईलला जाळता तुम्ही?
म्हणून असे आणि ज्यांचे मायबाप आहेत नाहीत त्यांना विलाज नाही, पण ज्यांचे मायबाप आहे त्यांनी एखाद्या साहेबाचा फोन कट करा, पण मायबापाचा कधी फोन कट करू नका. त्यांच्यामुळे त्यांनी आपल्याला हे जग दाखवलं, याचा विचार करा. नाही तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. आई गेल्यावर या जगात काय अवहेलना होती, एक तुम्हाला घडलेली घटना सांगतो बघा. आई नसल्यावर जगात काय होतं आणि कशी दैना होती, कल्पना बघा, विचार करा. 1-2 वर्षाची मुलगी होती, 2 वर्षाची मुलगी होती, तिची आई वारली. आता एकटा बापच आहे, नातेवाईक कुणीच नाही, बापाला आत्या नाही, मामी नाही, कुणीच नाही. एकटी मुलगी 2 वर्षाची, 25-30 वर्षाचा बाप. आणि मग ती आई गेली आणि मग ती मुलगी म्हणायची 10 दिवस झाले, पप्पा मम्मी कुठे? तुझी मम्मी बेटा देवाच्या घरी गेली. बाबा मग मला नेऊन द्या देवाच्या घराला. उद्या नेऊन देईल बेटा, उद्या नेऊन देईल. असं करता करता 13वा झाला आणि एक दिवस गावातल्या चौकामध्ये मुलगी बापाच्या गळ्याला पडून रडली, 2 वर्षाची. बाबा तुम्ही दररोजच म्हणता मम्मीकडे नेऊन देतो, माझी मम्मी कुठे? बेटा ते आकाशात तारेत ना बेटा, तिथं तुझी आई आहे. मग बाबा मला का देवाच्या घरी तुम्ही नेऊन घालत नाहीत? उद्या उद्या. असं करता करता मित्रमंडळी म्हणले, बाबा रो बर का, अरे तुम्ही मित्रमंडळी म्हणले, अरे इतकी तुम्ही बाळा, इतकं तू असं करण्यापेक्षा एक काम करणारे, तू दुसरं लग्न कर. त्यावेळेस तो बाप म्हणतो त्या मुलीकडे बघून, अरे मित्रांनो, हे माझं लेकरू माझ्या पोटी जन्माला आला नसताना तर आम्ही दोघा नवरा बायकोने एका चितेत उडी मारली असती, पण मी जगणार या माझ्या लेकी करता जगणार. आणि मग असं दररोजच रडत कुठं बसाव म्हणून बापानं काय केलं, पडसी पताक खांद्यावर घेतली आणि त्या 2 वर्षाच्या मुलीला बाप घेऊन हिमालयाच्या तीर्थयात्रेला बाप निघाल्याच्या नंतर झालं काय, हिमालयाची तीर्थयात्रा करून करून बाप थकला आणि त्या बापाच्या वयाचा 25 वर्षाचा तरुण संन्यासी पुढे आला. त्यानं बघितला, थकला, याला घाम आला, त्यानं नमस्कार केला, नमो नारायण, नमो नारायण स्वामीजी. बाबाजी जो आपके पास जो बेटा है ना, थोड़े देर के लिए मेरे पास दे दो, आपकी थकान बहुत बढ़ गई, थकान उतर जाएगी. जो आपके पास जो बेटा है ना, थोड़े देर के पास मेरी तरफ दे दो. त्यावेळेस तो माणूस म्हणतो, बाबाजी आपको संसारी लोगों का सुख का स्वानुभव नहीं है. बाबाजी अगर ये मेरा बेटा हो तो आपके पास जरूर देता, लेकिन ये मेरी बेटी है, 6 महीने पहले इसकी माँ मर गई है. बाबाजी अगर ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता, लेकिन ये मेरी बेटी है और बेटी का पिता को बोझ नहीं लगता. और जिस दुनिया में पिता को बेटी का बोझ लगता है महाराज, वो दुनिया में पिता कहने लायक नहीं होता. अगर हे जर माझी मुलगा असता तर तुमच्याजवळ दिला असता. त्या तरुण संन्याशाच्याही डोळ्याला धारा लागल्या. बापाचं मुलीचं प्रेम बघून असं करता करता 6 महिन्याचा काळ लोटल्या गेला आणि बापानं, आता मुलगी 3 वर्षाची झाली, बाप तिला शाळेत नेऊन घालायचा, आंघोळ घालायचा, कपडे घालायचा, मेकअप करायचा, डबा द्यायचा. असं करता करता मुलगी पदवीधर झाली. 22 वर्षाची 24 वर्षाची मुलगी झाली आणि त्या मुलीला पाहुणे पाहायला आले. पाहुण्यांनी मुलगी पसंतही केली, पण बाप त्या पाहुण्यांना स्टँडवर वाटं लावायला गेला आणि वापस येत असताना पावला गणित बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. आता 1 महिन्यानंतर माझ्या ताईचं लग्न होणार आणि माझ्यासारख्या दुर्दैवाच्या घराला कायमचं कुलूप लागणार. बापानं काय केलं, बाप निघाला, घरी आला. आता मुलगी रडत होती, मुलीनं रडतच स्वयंपाक केला. बाप आपल्या खोलीत गेला आणि उसीमध्ये हुमसू बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. बाप इतका रडतो. आता असा नियम होता, बापाशिवाय मुलगीशिवाय बाप जेवला नव्हता. तिनं 2 ताटं केले, रडत होती, उद्यापासून माझ्या पप्पांना आवडीचे पदार्थ कोण खाऊ घालणार. तिनं बापाला आवाज दिला, बाबा जेवायला या. बाप जेवायला आला, 2 ताटं वाढले, पण मुलीनं बापानं ताटातले पदार्थ पाहण्याऐवजी बापानं मुलीकडे बघितलं, मुलीनं बापाकडे बघितलं. ताटं सारले आणि एकमेकाच्या गळ्याला पडून रडले. बाबा रडू नका, अधून मधून मी तुम्हाला भेटायला येत जाईल, बाबा रडू नका बाबा. असं करता करता तो दिवस उजाडला लग्नाचा.
सगळं गाव सहानुभूतीनं धावलं. गावात ते सगळे मित्र म्हणले, अरे आता लग्नात आपण काही कमी पडू द्यायचं नाही. 2 वर्षाची होती हिची आई वारली. आपण गावातल्या सगळ्या माणसांनी सहानुभूतीनं धावायचं, काही कमी पडू द्यायचं नाही. गावातल्या महिला सुद्धा धावल्या. वाड्यातल्या पाटलिनीपासून गरीब महिलापर्यंत म्हणलं, अगं चला, जन्मालाच लागलाय संसार. 2 वर्षाची होती हिची आई मेली त्यावेळेस आपण गावातल्या सगळ्या महिला हिच्या आई हो, काही कमी पडू द्यायचं नाही. अख्खं गाव सहानुभूतीनं धावलं आणि मुलीचं लग्न थाटात संपन्न झालं. पण लग्न थाटा संपन्न झाल्याच्या नंतर सगळे मित्र म्हणतात, का रे आता ती बापाच्या पाया पडलं, येते पप्पा म्हणल त्यावेळेस बाप कसा धक्का सहन करल. आतापर्यंत आपण सगळ्यांनी कामं केले, येते पप्पा म्हणल्यावर कसा धक्का सहन करल तो. झालं काय, मुलगी बापापर्यंत आली. बापापर्यंत मुलगी आली. बाप रडतही नाही, हसतही नाही. शून्यामध्ये नजर टाकल्यासारखा बाप, दगडाच्या मूर्तीसारखा बाप मंदिराच्या खांबाला टेकून उभा आहे मंडपाच्या. मुलगी जवळ आली. तिनं बापाच्या पायावर डोकं टेकवलं आणि घळघळ डोळ्याला धारा लागल्या. मुलगी उभी राहिली. बापाने शून्यामध्ये नजर टाकल्यासारखा दगडाच्या मूर्तीसारखा बाप उभा होता. मुलीनं ज्यावेळेस बापाच्या तोंडावरून हात फिरवला आणि खांद्यावर मान ठेवली, लागली रडायला. बापानं गर्दिशी मान कलवली आणि मंदिराच्या खांबावर थाड थाड कपाळ बळवलं. बेटा बाबा रडू नका, मी अधून मधून तुम्हाला भेटायला येत जाईल. बाबा रडू नका, रडू नका. बेटा मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो बेटा. म्हणजे बेटा आता उद्यापासून तुझ्या सासरला माहेर समज, तुझ्या सासूला माय समज, तुझ्या सासऱ्याला बाप समज आणि तुझा बाप मेला समज. बाबा असं अभद्र बोलू नका. माझी आई गेली, मी 2 वर्षाची होती, पण माझ्या आईची तुम्ही आठवण होऊ दिली नाही. बाबा माझ्या आईची भूमिका तुम्ही पार पाडली असं म्हणू नका. बेटा तुझ्या ऋणातून मी मुक्त झालो. तू 2 वर्षाची होती, सगळे गावातले म्हणत होते दुसरं लग्न कर. त्यावेळी दुपारी गावात कोणी नव्हतं. तुला मी घरात पाळण्यात टाकलं आणि मी पांडुरंगाच्या मंदिरात गेलो, देवाला प्रार्थना केली, पांडुरंगा माझ्या ताईचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव आणि एकदा माझ्या ताईचं लग्न लागल्याच्या नंतर माझ्यासारख्या दुर्दैवाच्या घराला कायमचं कुलूप लागलं तरी चालल. माझ्या पांडुरंगानं माझी इच्छा पूर्ण केली. बेटा मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो. म्हणून हा एकांगी विचार संपला पाहिजे. बघा आज घराघरातल्या सुनाला वाटलं पाहिजे माझी सासू नाही, माझी जन्मदाती माय आहे. आणि घराघरातल्या सासूलाही वाटलं पाहिजे सून नाही, माझी पोटची लेक आहे. असं झाल्यानं काय होईल, ज्या दिवशी सासूला वाटल सून नाही माझी पोटची लेक आहे, आमच्या देशामध्ये एकही सून रॉकेल ओतून पेटणार नाही. आणि ज्या दिवशी सुनालाही वाटल माझी सासू नाही माझी जन्मदाती माय आहे, आमच्या देशामध्ये एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. या माणुसकीची आज गरज आहे. बघा मुलीचा आणि बापाचा निस्वार्थी प्रेमाचा भागीरथीच्या डोळ्याला धारा लागल्या. बाबा तुम्ही वैकुंठावरून माझ्या करता आलात, तुमचं वैकुंठात कसं आहे. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, भागीरथी शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. गोड असं नियोजन आमच्या गजानन महाराजांनी केलं. बघा नाही का, त्यांच्या मुली आता छोट्या छोट्या आहेत, ते कसं लग्न करतील आता पुढं त्यावर अवलंबून आहे. पण त्या आजीचा तेरवीचा इतका मोठा कार्यक्रम केला. बघा एखाद्या इथं पाऊल टाकल्याबरोबर असं नवीन भाविकाला वाटत नाही की एक दिवसीय कार्यक्रम आहे. पाऊल टाकल्याबरोबर असं वाटतं मी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये आलो. इतकं उत्कृष्ट नियोजन त्यांनी केलं. पण त्यांच्या परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. पण त्यांच्या परिवाराच्या निमंत्रणाचा मान राखून काही श्रोत्यांनी लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून आलेल्या श्रोते मायबापालाही मी गजानन महाराजाच्या तर्फे कोटी कोटी धन्यवाद देतो. इतकं गोड नियोजन केलं. एखाद्या श्रीमंत बापानं आपल्या एकुलत्या एक लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात लावावं
तेवढ्याच थाटात त्यांच्या आजीचा हा तेरवीचा कार्यक्रम करत आहेत. पुनश्च त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. गोड असे साथ करणारे इकडे एक अनंत महाराज असतील, इकडे विष्णू महाराज असतील, हे सगळे छोटे छोटे टाळकरी विद्यार्थी वर्ग, खुर्णे महाराज मृदंगाचार्य, इकडे आमचे परमार्थ प्रेमी आमचे शिवाजी महाराज असतील, दत्ता महाराज असतील, इकडे साऊंश टिमाले दादा, आमच्या गजानन महाराजांवर प्रेम करणारे काही मंडळी लोणीवरून जानेफळच्या जवळ आलेले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. गावातील मंडळींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि ही माझी झालेली सेवा त्यांच्या आजी प्रयागबाई यांच्या चरणावर नतमस्तक होतो. नाही का, तुम्ही गावकरी मंडळीने उपस्थिती दाखवली, तुम्हालाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि ही माझी झालेली सेवा माझी गुरुवरे वेदांताचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी, परमपूज्यनी शंकरजी महाराज पांचाळ गुरुजी आणि गुरुवरी रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जितनी मेहरबानी आप लोगों ने